बरोबर. मी हिमालयाचं परत परत स्वतःचं एकदा काही आपल्याकडे येतो वैशिष्ट्य आहे. मी परत एकदा आपल्याकडे येतो हां. गिरीशजी. मला यायचंय हो. शहाजी पाटलांकडे यायचंय मला. शहाजी पाटील, आत्ता जे काही बोललं गेलं की काहीही लक्षात न घेता आधीचा इतिहास किंवा मुंबई शहराची रचना, आधी असलेली बेटं आणि पर्यावरणाच्या बाबतीत होत असलेली अतिक्रमणं हे लक्षात न घेता आत्ता जी काही बांधकामं चालू आहेत, एक बिल्डर किंवा बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधी म्हणून आपण या विषयाकडे कसं बघता? याचं कारण आपल्या व्यवसायामध्ये व्यावसायिकता, त्यातनं मिळणारा नफा, त्या जागेची आणि जमिनीची किंमत, याच गोष्टी जास्ती लक्षात घेतल्या जातात. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये एक स्क्वेअर फुटाची जिथे कित्येक हजार, 25,000, 45,000, 65,000 रुपये किंमत असू शकते, अशा ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांची काही नैतिक जबाबदारी असते की नाही? काय म्हणाल आपण याच्यावर? बांधकाम व्यावसायिकांची नैतिक जबाबदारी आहे आणि त्या नैतिक जबाबदारीला धरून बांधकाम व्यावसायिक त्यांना जे रूल्स रेग्युलेशन्स घातलेले आहेत, मग ते अर्थक्विक रेजिस्टन्स स्ट्रक्चर बनवण्यासाठी लागणारे स्टीलचे आहे किंवा त्या डिझाईन प्रमाणाचं कन्स्ट्रक्शन आहे, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पण ह्या सगळ्या गोष्टींची जरी आपण काळजी घेतली तरी आपण जे काही स्ट्रक्चर बांधतो ते अर्थक्विकनं त्याला डॅमेज होणार नाही असं नाही. फक्त ते कमीत कमी डॅमेज व्हायला पाहिजे आणि त्या केसमध्ये लोकांना रेस्क्यू करायचा चान्स मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी ज्या सिस्टम बनवल्या जातात बिल्डिंगमध्ये, तर त्या सिस्टमकडे बघण्याचा गव्हर्नमेंटचा अप्रोच आणि नंतर तिथे राहणाऱ्या लोकांचा जो अप्रोच आहे, त्याच्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये फार मोठा प्रश्न उभा राहतो आहे. आता असं आहे की आपण बिल्डिंग बांधताना त्याच्यामध्ये फायरच्या गोष्टीसाठी, अर्थक्विक अशा केसमध्ये रेस्क्यूसाठी ज्या काही प्रोव्हिजन ठेवतो, तर त्या प्रोव्हिजनचा मेंटेनन्स व्यवस्थित होत नसल्यामुळं किंवा त्या मेंटेन व्हायला पाहिजे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट फार जास्त सिन्सिअर नसल्यामुळं त्या सगळ्या गोष्टींसाठी लाखो करोडो रुपये खर्च होतात, पण त्याचा यूज होत नाही. जसं बिल्डिंगमध्ये फायरच्या ह्याच्यासाठी आपण 2 स्टेअरकेस बांधतो, त्याच्यासाठी रेस्क्यू गॅलरी बांधतो, एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च करतो आणि त्या कॅम्पसच्या आतमध्ये फायरची गाडीच त्यांना रेस्क्यू करायला जाणार नाही, अशी सगळे आपले सिस्टम सगळं आहे. जे बोलतो आहोत ते भूकंप झाल्यानंतर घेण्याची डिझास्टर मॅनेजमेंटची काळजी याविषयी बोलतो आहात आपण. मला प्रभू साहेबांकडे जायचे, चंद्रशेखर प्रभू साहेबांकडे. प्रभू साहेब, एक आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. आपण आता विकास आराखड्याबद्दल बोलतो किंवा इतर सगळ्या नियमांच्या विषयी बोलतो, पण आपल्याकडे मुळातच आता गांभीर्याने ही परिस्थिती बदलण्याकरता ही वेळ आलेली आहे. हा एक अत्यंत मोठा धोक्याचा इशारा आहे असं आपल्याला वाटत नाही का? प्रभू सर, आपल्याला आवाज ऐकू येतोय? आणि आज वेगळी झाली असं नाही. हा, बोला मला बोला. ऐकू येतोय? हो, बोला माझा बोला. आवाज आपल्याला ऐकू येतोय का? हो, येतोय येतोय. बोला बोला. हा, मुंबई शहराची एकंदरीत परिस्थिती ही आज काही वेगळी झाली, फक्त हिमालयात काल भूकंप झाला म्हणून आज काही वेगळी झाली अशातला प्रकार नाही. मुंबई शहर हे झोन 4 मध्ये आधीपासून होतं, 25 वर्षापासून होतं, 50 वर्षापासून होतं आणि आजही आहे. त्यामुळे मुंबई शहराची भूकंपाच्या संदर्भातला धोका हा मुंबई शहरात नेहमीच होता. पण प्रश्न असा आहे की हा धोका असताना देखील या धोक्याच्या संदर्भात लक्ष ठेवून मुंबईचं नियोजन केलं गेलं का? उत्तर आहे नाही. मुंबईमध्ये काही फॉल्ट. हा, बोला बोला. मला वाटतं संपर्क तुटलेला आहे त्यांच्याशी. आपल्याबरोबर आणखी एक मान्यवर उपस्थित आहेत, पण ते फोनवर नाहीत. MV देशमुख, चीफ फायर ॲडवायझर आहेत फायर ब्रिगेडचे. देशमुख साहेब, आपल्याला आवाज ऐकू येतोय का? हो, येतो. एक आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपल्याकडे आपण नेहमी जो विचार करतो तो भूकंप आल्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट कसं करायचं याविषयी आपण बोलतो, पण आत्ता सुद्धा आपल्याकडे बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधी शहाजी पाटील होते, त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. आपल्याकडे आता एकूणच हे सगळे मानदंडच बदलायची वेळ आलेली आहे. मग त्यात फायर ब्रिगेडच्या दृष्टीने असेल किंवा बांधकामाच्या डिझाईनच्या दृष्टीने असेल, स्ट्रक्चरल डिझाईनच्या दिशेने असेल, असं आपल्याला वाटत नाही का? नाही, मला नक्कीच वाटतं. प्रश्न असा आहे की फायर सर्व्हिसेस पुरतं मी मर्यादित तुम्हाला सांगतो. बोला. फायर सर्व्हिसेस पुरतं मी मर्यादित तुम्हाला सांगतो हो. की फायर डिपार्टमेंटचं जे काम आहे ते फायर प्रिव्हेन्शन म्हणजे आग लागू नये म्हणून ज्या प्रतिबंधात्मक ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याच्या बाबतीत काम करणं, आणि दुसरं, जर आग लागल्यावरती काही आपत्कालीन प्रसंग ओढवला तर त्याच्यामध्ये टेक्निकली फिट लोक तिथे असणं आणि त्यांनी त्या आगीवरती काबू आणणं. त्याच्या व्यतिरिक्त अग्निशमन दलाचं जे काम आपण नेहमीच माध्यमातून पाहता ते म्हणजे मुंबईतला पूर असो, महाराष्ट्रातली पूर सदृश परिस्थिती असो,
त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठे इमारत कोसळलेली असो, मुंबईचा अपघात आता आपल्या डोळ्यासमोर आहे सगळ्यांच्या, किंवा रेल्वेचा अपघात असो, किंवा एखाद्या बसचा अपघात असो, अशा वेळी अग्निशमन दल हे प्रथम त्याला जे रिस्पॉन्स करतं ते अग्निशमन दल असतं. आणि अशा अग्निशमन दलाची सक्षमता जी आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ती बऱ्यापैकी आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आपलं जे अग्निसुरक्षा अभियान नावाची जी आपली निर्धारित योजना आहे, प्लॅन स्कीम आहे, त्या स्कीमच्या मार्फत आपण काही बळकटीकरणाचं काम केलंय. गेल्या 3 वर्षामध्ये राज्यामध्ये 100 नवीन अग्निशमन केंद्र छोट्या छोट्या नगरपालिकांमध्ये दाखल झालेली आहे. देशमुख साहेब, परत एकदा तुमच्याकडे येतो मी. मला प्रभू साहेबांकडे परत एकदा जायचंय. प्रभू साहेब, मगाशी आपण ज्या विषयावर बोलत होतो त्या विषयावर आपण परत एकदा आपलं मत सांगा. मुंबईवर जो काही हा बोजा सगळा वाढतो आहे, बिल्डिंगचा असेल, माणसांचा असेल, किंवा आता मगाशी जसं गिरीश राऊतांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिक्रमण आपण करतो आहोत नैसर्गिक गोष्टींवर, म्हणजे जमिनी समुद्रामध्ये आत ढकलतो आहोत, रेक्लेमेशन्स करतो आहोत, या सगळ्या प्रकारामुळे संपूर्णच मुंबईसारख्या महानगराचं नगर रचनेचं जे डिझाईन आहे तेच धोक्यामध्ये येऊ शकतं का? मला वाटतं पुन्हा एकदा संपर्क तुटलेला आहे प्रभू साहेबांशी. मला परत एकदा जायचं आहे ते शिर्के साहेबांकडे. शिर्के साहेब, नेहमी आपण जे म्हणतो की या प्रत्येक भूकंपाचा एक कुठेतरी केंद्रबिंदू असतो जिथून तो भूकंप सुरू होतो, हालचाल भूगर्भातली सुरू होते. बऱ्याच वेळेला पश्चिम महाराष्ट्रातल्या या भूकंपाची केंद्रबिंदू जे असतात ते कोयनेच्या जवळ असतात असं बोललं जातं. तर या गोष्टीचा किती लांबपर्यंत इफेक्ट होऊ शकतो? आणि हे जर कोयनेच्या, नेहमी हा प्रश्न विचारला जातो की जलाशयाचा काही संबंध आहे का, त्या जलाशयाचं काही वजन त्या जमिनीवर येतं, किंवा अंतर्गत भूगर्भाची हालचाल त्याच्यामुळे घडते का? असं जर जलाशयामुळे होणार असेल तर मुंबईच्या आसपास जो प्रचंड जलाशय समुद्राचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा असे काही बदल होऊ शकतात का? मी आता जे आपल्याला विनंती अशी करतो की एक सलग 2 ते 4 मिनटं आपण मला जर सलग दिली तर ह्याच्यामध्ये भूकंपाची जे डिझास्टर मिटिगेशन करायचं आहे त्याच्यासंबंधी आता चर्चा करण्यापेक्षा बेटांवरती सगळ्या जोडून मुंबई शहरासंबंधी आपण बोलतो आहोत, त्याच्यासंबंधी मला सलग एक 4-5 मिनिटं जर बोललो तर पुढच्या चर्चेला त्याला एक विधायक धोरण जसं म्हणतो तसं रूप येईल. शिर्के साहेब, फक्त एकच आहे की शिर्के साहेब फक्त एकच आहे की या चर्चेमध्ये 5 ते 6 मंडळी एकाच वेळेला बोलतायत, त्यामुळे एकाच माणसाला 5 ते 6 मिनिटं बोलता देणं अवघड आहे. पण आपण बोला, आपला मुद्दा पूर्ण करा, मग मी पुढे जाईल. नाही बोला आपण. नाही, मी महत्वाचा मुद्दा फक्त सांगतोय टू द पॉइंट. ठीक आहे. हा नकाशा आहे, हा पूर्वीचा नकाशा आहे. आता जे सांगण्यात आलं होतं की झोन 4 मध्ये पुणे मुंबई आहे, हे पहिल्यापासून आहे असं नाहीये. पूर्वीचा हा नकाशा आता मॉडिफाय केलेला आहे. आता आपण दिसतंय पुणे शहर, मुंबई शहरा ठिकाणी हिरवा स्पॉट या नवीन आहे. पूर्वी हा नव्हता. कारण इंजिनिअरिंग सायन्स हे डायनामिक सायन्स आहे. जसा जसा अनुभव येतो जागतिक पातळीवरती तशा तशा स्टेप्स घेतल्या जातात. त्याच्यामुळे एक कल्पना नक्की धरून चला की झोन 4 हा नव्याने 70 साली आलेला आहे, पूर्वीच्या वेळी नव्हता. आणि त्याच्यामुळे ही जागरूकता फार जरुरी आहे. विशेषतः पुण्या मुंबईमध्ये स्काय स्क्रेपर्स येतात. सुदैवाने मी इंडियन वॉटर रिसोर्सेस सोसायटी पुणे सेंटरचा पण चेअरमन आहे. त्या दृष्टीने देखील पुन्हा सांगतो की ही बेटं जोडल्यामुळे त्याची जी नॅचरल नैसर्गिक जी प्रकृती मुंबईची होती ती इतकी आपण अलीकडच्या काळामध्ये बदललेली आहे की त्याचे जे परिणाम होणार त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नेपाळच्या भूकंपाचं नुसतं हा भूकंप झाला असं घाबरण्यापेक्षा आता इमिजिएटली काय करता येण्यासारखं आहे, तर नेपाळमध्ये काठमांडूच्या जवळ देखील एवढी डॅमेज, प्राणहानी झाली नसती. तशी टाळाची जर असेल तर या झोनमध्ये सांगितल्याप्रमाणे, या कोडमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर कार्यवाही केली तर स्ट्रक्चर्स पडणार नाहीत, उड्डाण पूल पडणार नाहीत. आणि मग त्यासाठी आपण हे समजून घ्या की रिझर्वायर सेन्सिमिसिटी हा भाऊ करण्यात येतो आहे. ते सांगण्यासाठी मी मुद्दाम आपल्यासमोर इथं आता चित्र दाखवतो की कोयना धरण हे जर नखा एवढं इथं आपल्या जवळ दिसतं आहे 100 मीटर, त्या 100 मीटर धरणाच्या पाण्याचा किंवा धरणाचा 10,000 मीटर खाली भूकंप केंद्रामध्ये त्याचा इफेक्ट होतो हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. मी जबाबदारीने बोलतो आहे की धरणाचं वजन, इंजिनियर लोक आता आहेत, बांधकाम व्यावसायिक इथं आहेत, माझ्या बिल्डिंगचं वजन त्या बिल्डिंगच्या उंचीनंतर 0 होतं. पृथ्वीला कळत नाही वरती गाय बैल आहे का धरण आहे. त्याच्यामुळे ही फार फेच आयडिया आहे. धरणाचा वजनाचा खाली प्रश्न येत नाही, राहिलं पाणी खाली जातं आणि त्याच्यावरून खडक घसरतात, हे पण खोटं आहे. कारण की 1 ते 1.5 किलोमीटरमध्ये
पाण्याची वाफ होते, त्याच्यामुळे खाली काहीतरी केंद्रबिंदूपाशी खडक एकमेकावर घसरतात, हे चुकीची कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की हे भूकंप का होतात. ह्याचं जर तुम्ही कारण समजून घेतलं तर मग आपल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शिर्के साहेब देतील. म्हणून शिर्के साहेब म्हणलं मी की आपण परत एकदा आपल्याकडे येतो. एक छोटीशी विश्रांती घेणं आपल्याला आवश्यक आहे, एक छोटासा ब्रेक घेणं आवश्यक आहे. ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. भूकंपाची कारणं आणि ती कारणं मुळातच मुंबई, पुणे किंवा नाशिक या ठिकाणी जास्त प्रमाणात लागू होतात का, त्याचं नक्की परिणाम काय होऊ शकतात आणि ते नजीकच्या काळात होणार आहेत का, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.